वास्तविक पाहता शासनानं कृषी विक्रेत्यांच्यावरती ज्या अन्यायकारक आणि जाचक अटी टाकलेल्या आहेत आणि ह्या अटींच्या संदर्भामध्ये गेले 5-6 वर्ष महाराष्ट्रातली कृषी विक्रेत्यांची संघटना फार नेटानं आणि जोमानं प्रयत्न करते की जे काही कायदे त्यांनी दिलेले आहेत त्याचा उल्लेख आमचे आता प्रशांत पाटील करतील. थोडक्यात सांगायचं झालं तर बियाणं समजा आम्ही कुठल्या कंपनीचं विकलं तर ते बियाणं फेल गेलं तर त्याच्यावरती कृषी विक्रेत्याला गुन्हेगार ठरवण्यात येतं. त्याला म्हणजे दरोडेखोरांच्यावरती जे आरोप असतात ते त्याच्यावरती लागू शकतात. तेव्हा आमची मागणी एवढीच होती की आम्ही पॅक बियाणं विकत घेतो, पॅक पद्धतीने विकतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला याच्यात दोषी करू नये, आम्हाला याच्यात तुम्ही साक्षीदार करावं. तीच गत औषधाची आहे. औषधं पॅकबंद येतात, सीलबंद येतात, सीलबंद औषध आम्ही विकतो. त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही त्या विक्रेत्याला दोषी धरू नका, तुम्ही उत्पादकाला दोषी धरा. आणि पूर्वीच्या काळी अशी तरतूद होती, अशा त्रुटी मान्य केल्या जात होत्या. कृषी व्यावसायिकांना आता शॉर्टेजच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आता सरकारनं हे धोरण ठरवलेलं आहे की अधिकाऱ्यांच्या निदर्शनाखाली निगराणीखाली युरियाचं डीएपीचं वाटप होईल, हे अतिशय जाचक गोष्टी आहेत आणि हे शक्य नाहीये करणं. तसं असेल तर सरकारनं युरियाचं आणि डीएपीचं वितरण त्यांनी स्वतःच्या कार्यकक्षेत घेऊन त्याचं वितरण करावं. नाहक त्याच्यामध्ये दुकानदार भरडला जातोय आणि युरियामध्ये विक्रेत्याला मिळतात 2 किंवा 3 रुपये आणि त्याच्यासाठी त्याला 10 ठिकाणी ते पॉज करावं लागतं, स्टॉक लिहावा लागतो, आणखीन काही लिहावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी जाचक आहेत. सगळ्या विक्रेत्यांनी महाराष्ट्रातल्या बंद पुकारलेला आहे आणि आता नाही तर कधीच नाही. आम्ही बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलेलाच आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमची दुकानं उघडणार नाही हे शासनाला सांगितले. प्रसंगी जर आम्हाला लायसन्स सरेंडर करायची वेळ आली तर तेही आम्ही करायला तयार आहे. काय झाले, आज लिंकिंगचा जो विषय आहे फर्टिलायझर मध्ये, आम्ही गेली 5 वर्ष हा लिंकिंगचा विषय मायबाप सरकार समोर मांडतोय. हे लिंकिंग नको ते लिंकिंग आमच्यावर लादलं जाते. परिणामी त्याचा बोजा हा शेतकऱ्यावरती जातो. कारण नसताना शेतकऱ्यात अप्रत्यक्षरित्या कुठेतरी हे वेठीस धरलं जाते. ज्या ज्या सीझनला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सीझनला त्या कंपन्यांनी आम्हाला सर्व्हाइव्ह कराव्या, द्याव्या, पण ती कंपनी त्या अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही. उलटदर्शी दबाव टाकून आमच्या विक्रेत्यांच्याकडून आतल्या बाजूने लिहून घेतल्याशिवाय, लिंकिंगचं मटेरियल दिल्याशिवाय त्याला कुठल्याही प्रकारचा सप्लाय होत नाही. आणि ह्या गोष्टी संदर्भात जर एखाद्या दुकानदारानं कंपनीकडे किंवा सरकारी अधिकाऱ्याकडे कुठे तक्रार केली तर कंपनी त्या विक्रेत्यास माल सुद्धा प्रोव्हाइड करत नाही. अशा अनंत अडचणी आहेत. आम्हाला सरकार मायबापला एवढंच सांगायचं आहे, आम्ही एक शेतकऱ्याचीच मुलं आहोत. शेतकऱ्याच्याच पोटी जन्म घेऊन शेती व्यवसायात पडलेलो आहे आणि तुमच्या जसं शासन कृषी विभागामध्ये जे काही काम करते त्यांच्या बैलगाडीच्या 2 चाकाबरोबर त्यांच्या एका चाकाबरोबर आमच्या विक्रेत्यांचं 1 चाक आहे. आम्हाला त्यांनी सन्मानाचीच वागणूक द्यावी एवढंच आमचं मत आहे.